नमस्कार, मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, कोणाकडे तक्रार करावी, कोणाकडे न्याय मागावा, आणि नेहमी नेहमी ते उदाहरण मी देतो की मुलगा चौकात रिंगण करणार आहे, म्हणजे लघवी रिंगण करणार आहे म्हणून घरी जर निघालाय वाड्यावर सांगायला, तर वाड्यावरून मुलाचा बाप हा वरून लघुशंका करतोय. म्हणजे लातूर शहर एक शिक्षणाचं माहेरघर, शिक्षणाचं हब, या ठिकाणी करोडो रुपये शिक्षणाच्या ट्युशन क्लासेसवर झाले. याचा अर्थ प्राध्यापक नालायक आहेत का, प्राध्यापक अपात्र आहेत का, का संस्था चालक हे प्राध्यापकांना व्यवस्थित शिकवून काढून सांगतात का, का संस्था चालक आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी इतर ट्युशन क्लासेसला ऍडमिशन घेऊन का म्हणतात. आणि अशा एका परिस्थितीमध्ये ते गीत आठवते आमच्या लहानपणचं, एक वो भी दिवाली थी एक ये भी दिवाली है, उजड़ा हुआ गुलशन है रोता हुआ माली है. लातूरला शिक्षणाचं हब म्हणत असताना याच ठिकाणी एका ट्युशन वाल्याचं मर्डर झाला, हे जगजाहीर आहे. याच ठिकाणी फुले आंबेडकर शाहू महाराज दयानंदचं नाव घेत असताना बालरोग तज्ञ डॉक्टर राजर्षी शाहू महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व यांना शाहू कॉलेजच्या गेटवर पत्रकार परिषद घ्यावी लागली. आणि कोणतरी खरं बोलतंय म्हणून त्याला जर ठेके खावे लागणार असतील तर पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा म्हणायचा का, सत्तेतून संपत्ती, संपत्तीतून सत्ता मिळवणाऱ्या हरामखोर प्रवृत्तीच्या संस्था चालकांना म्हणाय नाव ठेवायचं. लातूर मध्ये एकापेक्षा एक गंभीर प्रकरण उघडकीस येत आहेत. नियमाप्रमाणे शासन मान्य तुकड्या एका पर्टिक्युलर लिमिट पेक्षा जास्त पैसे फीस घेता येत नाही, पण करोडो रुपये गोळा करतात, करोडो रुपयाच्या जमिनी करतात. शंका येते, दयानंद वरून ओक्साबोक्शी रडत असतील, हो ओक्साबोक्शी रडत असतील. पाहिलेली ऐकलेली माणसे गेली कुठे. हे लाहोटी जे आम्हाला आठवत आहे, ते चंद्रशेखर दादा वाजपेयी, ते मदनलालजी बियानी, या माणसाने तळहाताच्या फोडासारखा प्रपंचाला 1 रुपया त्याने संस्थेचा लावले. पण इकडं मात्र मी नाही त्यातले कडीला वाटले, अशा प्रकारचे लफड्यावर लफडे करणाऱ्या संस्था चालकांना कोण पायबंद घालणार. अधिकारी असतील, पत्रकार असतील, आणि संस्थेत बहुमत जर असेल, इतर कुणीच जर काही करू शकत नसेल, तर मात्र मुखी बिचारी हाका कुणीही. आम्ही एका अग्रलेखामध्ये लिहिलं होतं, चंदनाचं झाड खूप चांगलं असतं, पण चंदनाच्या भोवती कवडे नाक गोळा झालेले असतात. मग काही जण म्हणतात हे मिली भगत आहे, बात के खाओ लौट के खाओ. हे कोण आहे सांगा, आम्ही लेखी तक्रार देणार आहोत, आम्ही छापणार आहोत. बसवेश्वर, आंबेडकर, शाहू महाराजांचं नाव घ्यायचं, ज्यांनी ब्लॅकमेल करून संस्थेचे पद मिळवले, ज्यांनी अचा पैसा बला पुढं करायचं आणि कॉम्प्रोमाइजला आपण जायचं, असेही पद मिळवणारे महाभाग लातूरात आहेत. म्हणून चिकन जल्दी जल्दी, मटन हलवो हलवो या गीतापेक्षा बिर्याणी खाएंगे, निलंगा बिर्याणी खाएंगे म्हणणारे लोक
आम्हाला ह्यांची कीव येते रक्त पिपासूपेक्षा. आणि चोराच्या उलट्या बोंबा म्हटल्यासारखा पोलीस अधीक्षकाकडं, जिल्हा अधिकाऱ्याकडं, माहितीच्या अधिकाऱ्याकडून आम्हाला त्रास होतोय. आणि ज्या पद्धतीनं माहितीच्या अधिकाराच्या कार्यकर्त्याला बदनाम करायचं आणि स्वतः मात्र दरोडा टाकायचा, स्वतः मात्र कुस्करून वरबडवून घ्यायचा. अहो दयानंद, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात किंवा यांच्या संस्थेची परंपरा ज्यांनी लावली त्या संस्थेच्या काळात आम्ही ते पाहिलेली ऐकलेली प्राचार्य गेली कुठे, ते नावाले, ते नाकाले, ते पुरोहित. आणि आता मात्र घरगडी संपल्या समजल्यासारखं प्राचार्याला ठेवा माझ्या पोरीचं भाषण, ठेवा माझ्या बापाच्या नावाने रक्तदान. अरे काय नाटकं लावलेत, कशासाठी? आणि शिक्षण संस्थेचा बाजार या विचित्र पद्धतीनं लातूरमध्ये काही मंडळी केलेला आहे. काही चांगली प्रतिमा असलेली माणसं जेव्हा गप्प बसतात तेव्हा लोकांची शंका येते की मिलीभगत चालू आहे, लोटके लाव बाटके खाओ. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्हाला या निमित्तानं शिक्षणाच्या आडून जे करोडो रुपये लुटायचं, डाके टाकायचं पाप घडत आहे. अरे यंत्रणा घरी वापरता, तुमच्या घरी किती कर्मचारी कामाला. इट इज नॉट युअर पर्सनल प्रॉपर्टी. बहुमताच्या जोरावर दुसरे पदाधिकारी होऊ शकत नाहीत. आणि कुणी तर म्हणायचं ह्याच्या गाडीला मिरची लागली, ह्याला अरे काय दूध बोळ्यानं आम्ही दूध पितो का? आम्हाला अक्कल नाही का? आम्हाला दिसत नाही का? ज्या माणसाला संवेदन शून्य माणसं अति संवेदनशील माणसाजवळ बसतात तेव्हा विचित्र अवस्था हे त्याचे काय. म्हणून या शिक्षण संस्थेतल्या संबंधित अधिकाऱ्यांना, माध्यमिक शाळा असेल, उच्च माध्यमिक शाळा असेल, 11वीला बी पैसे, 12वीला बी पैसे, ज्याला घ्यायची गरज नाही त्यांच्याकडून बी पैसे. अरे कशामुळे हो? अहो तुम्ही चांगल्या घरच्या, तुमचं नाव नसेल, काय म्हणतात ना, कोळशात हिरा निघतोय. पण हिऱ्याच्या कानीत कोळशासारखे वागणारे माणसं जमा होतात आणि मग लोकांना गुमराह करतात. आपलं पाप झाकण्यासाठी, आपले लफडे उघडे पडू नये यासाठी. घ्याना राजाश्रय आम्ही म्हणणार नाही. तुकारामकडे जावा, सकारामकडे जावा, घड्याळाकडे जावा. अजून अरे मित्र मित्र म्हणजे काय हो? मित्र हे भित्र आणि पाळायचा कुत्र हे जर घडणार असेल तर हे मात्र परमपिता परमात्मा तुम्हाला माफ करणार नाही. आम्ही तोंड उघडू इच्छित नाही. अकाल मानको इशारा कापे म्हटल्यासारखा आम्हाला लातूरातील सज्जन, चारित्र्य संपन्न, दानशूर म्हणून असलेल्या लोकांच्या आडून जो नंगा नाच सुरू आहे. आणि म्हणणार नाहीत की काही संस्थेमध्ये भरतीचे भाव 40 लाख 50 लाख आहेत, तुम्ही घेऊन या असं म्हणणार नाही. पण त्या संस्था त्यांच्या बापाने काढलेल्या आहेत. पण लातूरच्या सर्वच संस्थेला लोकांनी पैसा दिलेला आहे, आरतीतले पैसे कापून पैसा दिलेला आहे. आणि हम किसके इशारे पे चलने वाले में से नहीं है. हम एक ही कहते हैं कि तुम्ही माणसासारखं वागा, राक्षसासारखं वागू नका. शिक्षण संस्थेचा आत्मा हा तुम्ही जर निवड घाण ठेवणार असाल तर माणसामध्ये आणि राक्षसामध्ये काय फरक आहे? हे का होता लावटी, बियाणी, इनानी, अरे राठी. लातूरच्या विकासाच्या, लातूरच्या प्रगतीच्या पावत्या हे यांच्याकडून फाटत होत्या. पण यातले काही घर हे ऐसे ऐसे कैसे कैसे बन गए
कैसे कैसे ऐसे वैसे बन गए. आणि आम्ही सांगू इच्छितो, निश्चित आम्ही आमच्या खिशाचा सल्ला घेतो, आम्ही आमच्या संस्थेचा सल्ला घेतो. आणि रामेश्वर बद्दल कुणाच्या उपकारात असेल, कुणाच्या सांग्या वांगीवर कोणतरी सांगताय ये फलाना आदमी बहुत डाके डाल रहा है, जेव्हा सद्विवेक बुद्धीला पटत नाही तोपर्यंत त्या विषयाला हात घालत नाही. आम्हाला लोक म्हणता गोल गोल का बोलता. मित्र हो, उद्ध्वस्त करायला वेळ लागत नाही. खायला किती बी कसं बी, स्टेडियम मध्ये बी, शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये बी, खरेदी मध्ये बी, प्रिंटिंग मध्ये बी, अरे बाबानो, जनाची नाही मनाची लाज वाटू द्या. आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूरच्या नामांकित शिक्षण संस्थेला कलंकित करण्याचं पाप जेव्हा घडतंय तेव्हा ही एक वॉर्निंग बेल आहे, हा एक इशारा आहे. हा शिक्षण संस्थेतला आका कोण, बोका कोण आणि मोका कशाचा बघतायत. खबरदार, हे प्रकार थांबवा आणि प्रामाणिकपणे लातूरला कलंकित करू नका एवढीच विनंती करतो. मित्र हो, हा तुमच्या माझ्या सर्वांच्या संसाराचा, कुटुंबाचा हा गंभीर प्रश्न आहे. हे डोमकावळ्यासारखे मासे जसा गिळतात बगरे तसा तोंडात सुपारी ठेवायची, इस्माईल द्यायचा आणि मग मात्र घट्टपणे गिळायचा. अब मामे मिलेंगे वहां पर खाएंगे पिएंगे सोएंगे करेंगे. हे धंदे बंद झाले पाहिजेत. मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.